नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतली आहे। पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालाय। सध्या गंगापूर धरणातून 4947 क्युसेक तर दारणा धरणातून 2600 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होतोय। या ठिकाणी गोदावरी नदीला जो पूर आलेला होता तो काहीसा ओसरला असल्याचं देखील बघायला मिळतोय। काहीसं पाणी जे आहे ते आता कमी झालेलं आहे। या ठिकाणी दुतोंड्या मारुती पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेले होते, मात्र आता या ठिकाणी कमरेपेक्षा खाली पाणी आलेलं आहे। काल रात्रीपासून पावसाची विश्रांती ही आपल्याला बघायला मिळते। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झालेला आहे। या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती। दुतोंड्या मारुती पूर्णतः पाण्याखाली बुडालेले होते, मात्र आता हे पाणी कमरेहून खाली आलेलं आहे। पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे। गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकमध्ये आता पावसानं विश्रांती घेतल्याचं बघायला मिळतंय। असं असलं तरी गोदाघाट आणि रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी आता हळूहळू कमी होतीये। खरं तर 2 दिवसांपूर्वी जो काही महापूर नाशिकमध्ये आला होता, त्याच्यानंतर आता गंगापूर धरणातनं पाण्याचा फक्त 4900 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे। मात्र तरी देखील गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। अर्थात पूर जो आहे तो आता ओसरलेला आहे। जे गोदाघाट परिसरातले मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याबाहेर आलेले आहेत। दुतोंड्या मारुती जो पूर्णपणे पाण्याच्या खाली होता त्याच्या गुडघ्यापर्यंत आता सध्या पाणी बघायला मिळतंय आणि त्यामुळे हळूहळू नाशिकच्या गोदाघाट परिसरात परिस्थिती ही सामान्य होत असल्याचं बघायला मिळतंय। अर्थात या संपूर्ण पुरामुळे जी काही घाण वाहून आलेली आहे, ज्या काही पानवेली या ठिकाणी वाहून आलेल्या आहेत, त्या काढण्याचं काम आता महापालिका प्रशासन युद्धपातळीवर करतेय आणि त्यामुळे गोदेचं एक स्वच्छ आणि निर्मळ असं स्वरूप पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिककरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल। मात्र तोपर्यंत या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती आता कमी होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।